नमस्कार. आज आपण पिकलेल्या केळीपासून छान असे चविष्ट पौष्टिक आप्पे बनवत आहोत. तर जास्त पिकलेली केळी असेल ती घ्यायची आणि त्याला छान असं चम्मचच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं. तर या केळीमध्ये आपण बाकीचं साहित्यसुद्धा टाकून घेणार आहोत. कमी साहित्य लागतं बघा. इथे मी गूळ घेतला आहे. या केळीमध्ये छान असा हा बारीक केलेला गूळ मिक्स करून घ्यायचा, एकजीव करायचा, म्हणजे याचे खडे नाही राहिले पाहिजे अशा पद्धतीने. आता यामध्ये बारीक रवा टाकला आहे 2 चम्मच आणि 3 चम्मच गव्हाचं पीठ टाकायचं. छान मिक्स करायचं. थोडंसं मीठसुद्धा टाका आणि जायफळ वेलची पावडर टाकून हे एकजीव करायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याचं बॅटर तयार करायचं. जसं आपण आप्प्याला बनवतो, म्हणजे आप्पे जसं बॅटर तयार करतो आप्पेसाठी, तसं बॅटर तयार करून घ्यायचं आणि लगेचच इकडे आप्पे पात्र गरम करायला ठेवायचं. आता या बॅटरमध्ये मी इनो टाकला आहे अर्धा चम्मच आणि त्यावर पाणी टाकून छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. लगेचच आप्पे पात्रामध्ये साजूक तूप टाकून घ्यायचं आणि हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे त्याचे असे आप्पे टाकायचे आहेत. खूप छान लागतात हे खायला आणि फुलतात मस्तपैकी. तर नक्कीच करून पहा. झाकण ठेवून 2 मिनटं वाफवून घ्या आणि पलटी करून पुन्हा दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं आहे. साजूक तुपामध्ये खूप छान चव येते याला. नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. कसे झाले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. अगदी तुम्ही हे आप्पे जे आहेत टिफिनलाही देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकता. तर असे हे खमंग पौष्टिक आप्पे तयार झाले आहे. संपूर्ण बनवून घ्यायचे आणि सर्व करायचे. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आपलं 86